नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर सोनवणे इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। 2 दिवस झाले एक बातमी चालू आहे, वृत्तपत्रात असेल, समाज माध्यमात असेल, डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण। रुपया घसरतो म्हणजे नक्की काय होतं हे आपण समजून घ्या। $1 खरेदी करायला खरं तर आपण ₹1 दिला पाहिजे, पण तसं न होता सध्या $1 खरेदी करण्यासाठी आपल्याला ₹85 मोजावे लागतात। डॉलर हे आंतरराष्ट्रीय चलन आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी डॉलरची डिमांड जास्त असते। त्यामुळे होतं काय, भारतीय बाजारपेठेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी डॉलरची डिमांड वाढते आणि तुलनेनं रुपयाची घसरण होत असते। ही घसरण थांबवण्याचं काम हे RBI करत असतं। त्यामुळेच एक बातमी येते की ही रुपयाच्या घसरणीमुळे भारताचं फॉरेक्स कमी होत आहे। भारताचं फॉरेक्स कमी होतं म्हणजे काय, ही घसरण थांबवण्यासाठी आपल्याजवळ जी परकीय गंगाजळ आहे, जी डॉलरच्या स्वरूपात आहे, ती बाजारात विकण्याचं काम RBI करत असतं आणि काही प्रमाणात ही घसरण थांबवण्याचा प्रयत्न RBIच्या माध्यमातून होत असतो। रुपयाची घसरण याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो राज्यसेवेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, UPSCला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा कंबाईनच्या परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो। अशाच स्वरूपाच्या माहितीसाठी इन्फिनिटीचं पेज नक्की लाईक करा। धन्यवाद।